तीन गुणाचं निरूपण करताना गुण जीवाला गुण असे मारतात. गुण बुद्धिमती का थांबतात, गुणाचा पगडा मनावर का होतो, आणि जेव्हा मनात होत जातो आवाज येतोय. हो माऊली. गुण का वाढतो आणि गुण कसा कमी होतो. श्रवणाच्या माध्यमातून गुण हा त्रासदायक बनत नाही आणि त्याची पावर कमी होते. आणि जेव्हा अधिकार संपन्न अंतःकरण होतं तर ते गुणाला सोडायला सुरुवात होती आणि ते अंतःकरण गुणरहित होण्याचा तो प्रसंग येतो. तो ज्ञानामुळं, विवेकामुळे. अंतःकरण गुणाला सोडतं किंवा अनुगुणाला धारण करतं किंवा महाग अविद्यातच जिवंत असले तर अंतःकरण गुणामध्ये घट्ट रवलेलं असतं मन गुणामध्ये. पण ज्या मनामध्ये बोध प्रवाहित होतो, बोधविचार ज्ञान प्रवाहित होत आणि अज्ञान संपून जात, गुण शिथिल होतात, मन सावध होत बोधामुळे. गुणाला सोडतं ते मन आणि भगवंताकडे जात ते मन. जेव्हा गुणाला सोडतो तेव्हा गुणातील भगवंताकडे जातो आणि त्या स्वरूपाला पाहून सुखमय होत. जे साध्य प्राप्त करायचं होतं त्यानं ते प्राप्त केलं. त्या मनानं जिद्द असते त्या साधकाची की मला त्या भगवंताच्या सोबत राहायचंय. हा बाण आहे मनाचा, साधकाचा. देहासोबत राहिलो अनंत काळ, कोटी कोटी घालणार. मग जडाच्या संबंधात मनानं विहार केला, पण बोधानं चमत्कार केला आणि गुणाचा संबंध घेतला आणि ते चालत झालं, परमात्म्याच्या आत गेलं. तेव्हा ते स्वतःला त्यानं ओळखलं, तेव्हा ते शुद्ध बनलं, तेव्हा गुणातीत झालं. ते देहाचा संबंध करत नाही, जडाची ओळख राहत नाही, चिन्मयता जात नाही, सुखमयता संपत नाही आणि अभेद प्रगटल्याशिवाय तो साधक थांबत नाही. भेदाला तो कंटाळलेला असतो आणि देहबुद्धीला तो त्रासलेला असतो. म्हणून तो त्रास टाकण्यासाठी अभ्यास आणि अध्ययन असत आणि अध्ययनाच्या तपातून मन निग्रह करत आणि निग्रहातून मन तपोमय बनत, तापून निघत. तापलेलं मन एकदम सुयोग्य होत आणि त्याला त्या जाणता येतं भगवंताला. जगताला जाणणं हे वेगळा भाव, पण भगवंताला जाणणं हा उच्चतम अवस्था हृदयाची, प्राप्ती भगवंताची, अनुभूती ईश्वराची आणि सुख त्या तत्वाचं. ते त्याला मिळतं तेव्हा त्याला मी कोण कळतं. म्हणून तर गुणाचं नातं जळतं आणि अंतःकरण शुद्ध होत. श्रवणानं, साधूच्या संगतीनं अंतःकरण पावन. ती शक्ती साधूपाशी आहे, ती अज्ञानाला भस्म करण्याची ताकद साधूपाशी आहे. आणि तेच हा अज्ञानाला संपवणारे असतात, बोधाला देणारे असतात, मनाला राम करणारे असतात आणि भगवंताला प्रगट करणारे असतात. म्हणून जगात ते महान असतात, त्रैलोक्यात ते छान असतात. त्यांच्यापाशी अज्ञानाची घाण नसते. ते स्वयं परमात्मा
घन असतात, म्हणून जगाला पण ते परमात्म्याचं दर्शन करून देतात, म्हणून ते महान असतात. हे ज्ञानाची अवस्था आहे साधूची. गुणाला सोडले आणि प्रपंचाला त्यांना मोडले. ज्ञान त्यांना स्वीकारले आणि अंतरंगात मन त्यांचं मन सहज आत गेले. अंतर्मुख म्हणतात. अंतर्मुख मनाची शक्ती वेदातून होती आणि त्याला आत त्या अभिन्नत्वाची जाणीव होती. अभिन्न होतो ते भगवंताशी मान, म्हणून तर अंतर्मुख होत. भिन्न जगत दिसत आणि दुःखात बसत मन, पण अंतर्मुख मन झाल्यावर अभिन्न होत ईश्वराशी. ते भिन्न होतो, तो ज्ञानी असतो. तो गुणाला भुलत नाही आणि देहाकडे झुकत नाही, त्याला शिवत नाही आणि भगवंतातून निघत नाही. बोध संपत नाही, त्याला स्वरूपातून बाहेर येता येत नाही. तो ज्ञानी, तो ज्ञानी. तर बाहेर येता येतं का? पाण्यात मिठाचा कडा पडला, येतो बाहेर. एकदा ब्रह्मरूप झालं, येतं ब्रह्मातून मन बाहेर. मग बाहेर येत तर देहाला कसं म्हणलं माझी बोलते. माझी ज्ञानाची किमया आमच्या, ज्ञानाची किमया चमत्कार आहे. आणि हे ज्ञान साधूकड भांडार ते देतात. ज्ञान देत नाही बरं, लय नाचू नका. ती जगाचा कारभार करते, विश्वाचा, पण तेच तुमच्या सोबत राहते. कारभार करणं वेगळं, तुमच्या पैसे आहे ते वेगळा, आणि मंदिरात तुम्ही पूजा करता ते वेगळा. काय मा ते कळण वळण सगळं एकच. महाराज म्हणायचे इडीला सासर माझ एकच म्हणती. तसं कसं जमलं? त्याचं गोत्र वेगळं, याचं गोत्र वेगळं, इथं संबंध वेगळा, इथला संबंध वेगळा. सासरी प्रेम करती बाई वेगळं, मायली करती वेगळं. घरच्याला प्रेम आपट असत आणि घरी मोजून असत. सारखं असतं का? माती सारखं असत. मग सासर माहेर एखादीच भली असल, सारखं समजती. लाखातून एखादी असती, सगळे नसते. हमेशा म्हणायची येडीला सासर बी कळलं आणि माहेर बी कळलं नाही. येडीला तू एकच म्हणती, एक नसतं. गाव वेगळं, नाव वेगळं, आडनाव वेगळं, गोत्र वेगळं, खाणं वेगळं, सगळं वेगळं वेगळं वेगळं. एक काहीच नसतं. ज्ञानम यदा तदा विद्या विवृत्तम सत्वमेतुत सर्वद्वारेषु देहेषु प्रकाश उपजायते. सर्वद्वारेषु, सर्व इंद्रियाच्या द्वारातून जेव्हा विवेक उत्पन्न होतो तर त्याला ज्ञान सहज होत. सर्वद्वारेषु, इंद्रियाच्या स्वरद्वारात विवेक प्रगट झाला तर काय होत? त्या विवेकाच्या माध्यमातून ज्ञान होत. त्या गोष्टीला ज्ञानम बघा होत. यदा तदा विद्या विवृद्धम सत्वमेतुत. मग काय होत? सर्व इंद्रियाच्या, सर्व इंद्रियातून विवेकाचा जन्म झाला तर त्या विवेकाच्या द्वारे त्या बुद्धीला जे ज्ञान होत आणि सगळे इंद्रिय विवेकाच्या शक्तीने वागू लागतात. अविवेकाने वागणारी इंद्रिय हवासा वाचतात आणि विवेकपूर्वक असणारी इंद्रिय वेगळे असतात, विधीचं पालन करतात आणि सन्मार्गावर असतात आणि सुखमय असतात. इंद्रिय झोपडी का असताना पण शांत असते तिथं, पण बंगला का असताना पण शांत बसत नाही. हे अविवेक आणि विवेकाचं फल आहे. बायकांना ऐका नीट.
ज्ञानम यदा तदा विद्या विवृद्धम सत्वमित्तत. मग ते सगळे इंद्रिय विवेकाच्या साह्यानं विवेकपूर्वक कार्य करतात. अविवेकानं नाही, म्हणजे चुकीचं. थोडक्यात म्हणजे चुकी नाही, दोष नाही, तर विकार नाही. आता कोणी नाव ठेवलं असं कधी इंद्रियावर व्यवहार होत नाही. आता पुढे लोभ प्रवृत्तीरारंभ. आता लोभ कुठून आरंभ होतो? लोभ प्रवृत्ती प्रारंभ. लोभाला प्रारंभ कुठून होतो? प्रेम बसतंय. मग रजोगुण वाढला तर लोभ वाढतो. कर्मणामशनस्पृहा. मग कर्म करण्याकडे शरीराची प्रवृत्ती जास्त, की माणूस बसतच आहे. घ्या कर्मठ वाईट ज्ञानासोबतच नाही. खरंच नाही. हे पुसणाऱ्या, घर पुसणाऱ्या, बघणाऱ्या त्या बाया कधी नीट बसाव्यात. खिडकीत राहिली, गजत राहिला, गॅस सिंधू राहिला बघत येते. पुन्हा पुन्हा वाकू वाकू वाकू. आणि भेटत नाही त्यांना खायला वेळ भेटत नाही. का ज्ञानाला का भेटेल वेळ? तू कोणा खात भेटत नाही. खरं सांगितलंय तर आहे का आता? पूर्ण शरीर, वृत्ती, इंद्रिय सगळे कर्मात थकून गेले असतात. इथून तुझी भाभी डबी चुकत नाही. 10 वाजता 11 वाजता काहीच नाही. काम 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 वाच 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 त्या कामात लक्ष. शांतता नाही, खाण्याकडे लक्ष नाही, फक्त त्यांच्या समोर काम. केलं जगून बघितलं सांगेल नसा होते. थोडं स्थिर, शांतता, 24 तास त्या कामात नाही. कुणीकडे काम केलं, कुणीकडे सरकलं, कुणीकडे आलं, झटझट सपाट पाट 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 काम असं करा. कधी केलं, कधी संपलं, कधी बाहेर येऊन बसली बाई पत्ताच लागला. कुठं नाही बोलत. कारण तिथं सारखं त्या कामात म्हणलं वेळ कधी भेटा. सगळं जर काळ संसारात घातल्यावर आपल्याला सुख, समाधान, चिंतन कधी व्हावं? कधी बसवते वाट्यापाशी वेळेवर बाई, वाट्यापाशी वाटा वाटाच होतो. मग वाटा कर्मणामशेन स्पृहा. कधीच त्यांची रजस्ते तानि जायन्ते निवृत्ते वरसवा. मग त्या कर्म आणि चित्तात राग, द्वेष, अशांती तयार होती. तुम्हाला काय चांगलं वाटतं का? कर्म एवढं केली की बाई ताण 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 करते. मग पुन्हा राग राखते, मी एवढं केलं. पण अशांत मन होतं आणि द्वेष तयार होतं. त्यानं केलं, मी जास्त केलं, आणि माझ्या कामाचा कुणी नवाजलं नाही, मी केलं कुणी म्हणलं नाही. तिची आरती करायची काय बरं? आता रोज तर करायचंच नाही काम. म्हणून तू तिच्या चित्तात काय होते? राग, द्वेष सगळं तयार होतं. आता पुढे ऐका. विवृत्ती वाढ होते. कशाची? राग. विवृत्ती म्हणजे वाढ राग द्वेषाची. अप्रकाश प्रवृत्तीच्या. बघा आता, अप्रकाश प्रवृत्तीच तमोगुण वाढता. अप्रकाश म्हणजे बुद्धी होती, काहीच कळत नाही. त्याच्या पुढे खतरनाक आहे. कोणतं मोह? अप्रकाश प्रवृत्तीश्च प्रमादो मोह एवच. बघा तो कसा असतो? अविचारी, ब्रह्मादी माजलेला आणि दुसऱ्यावर संवाद करणारा, आळशी, मंदमती. तमोगुण मंद असतो बरं का, बुद्धी मंद होती. आता आहे का? मोह एवच. मग तो कसा असतो? जास्त मोहामध्ये अडकलेला असतो आणि आळस अति असतो. तमस्ते निरायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे अविवेकाची लक्षणे पूर्ण तमाचे आहेत. कुरुनंदना, तू कुंतीचा पुत्र आहेस, तुला हे सांगायला नंदन. आता ऐका. यदा सत्वे प्रवर्तेतु. आता सत्व, यदा सत्वे प्रवृत्तेतु. सत्वगुणाची वाढ झाला तू कसा प्रवृत्त होतोस? प्रलयं यान्ति देहव्रत. सत्वगुणामध्ये असताना, सत्वात जितके असताना तू प्रलय म्हणजे देह मेला, पडला, देह मेला तो माणूस अति सत्वगुण असताना. मग ते कुठे जातो? ऐका, मस्त आहे.
प्रलयम याती देह वृतम, त्याचा देह पडला. तदोत्तम वृद्धाम लोकान फलान प्रतिपद्यते, तो पुण्य पुण्य लोकाला जातो आणि कालांतर मला प्राप्त होतो. मलान प्रतिपद्यते, मला प्राप्त होतो. रजसी प्रलयम गत्वा, रजगुण वाढला तर रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगेषु जायतो, मग ते काय होतो, कर्मामध्ये खूप आसक्ती होती, माझ्यातली आसक्ती नसती त्याला. सत्वामध्ये माझ्या आसक्ती आहे, रजोमध्ये कर्माची आसक्ती आहे. आणि ज्या अति संसारी बायका त्या रजगुणाने पेटलेल्या बाया वाटलेल्या, 24 तासातून किती तास संसार करावा हे आधी ठरवावं. 3ला जेवायचं, 2ला जेवायचं, काय ते त्यांना किच्या त्या मधला तो जीवात्मा जो प्राण कळतो, त्याला काही टाकत नाही. आहे महाग होतो प्राण कसाच होतो ना, मग त्याला काही नाही टाकलं. आता तर मौलीची उभी आहे ना, मी त्या आत्मा मारू नका, काय करू नका, उपवास करू नका, ते तक मात जाऊ नका, विनाकारण तुम्ही त्रास घेऊ नका. पण त्यांना काहीच वाटत नाही की आपण त्या जीवात्म्याला, त्या प्राणाला आपण तरसायला लावायला. एक एक पर्यंत काय टाकच नाही. किती विचित्र बायका असतात, बापरे. त्यानंतर काय वाटत पण नाही, मातीचे पाप लागते, वाट लागतं त्याचा. काहीच नाही खात नाहीत, काही नाही. ते अवघड काय कम्प्लीट होत नाही ते. तरसी प्रणयम गत्वा कर्मसंगेषु जायते तथा प्रणयामस्ति मूढयोनिषु जायते. एकदा सत्व सांगितलं त्याचं, तर सत्वामध्ये आयुष्य गेलं तर तो मला प्राप्त होतो आणि चांगल्या लोकांना जातो. रजसी प्रणयम गत्वा कर्मसंगेषु जायते, रजगुण वाढला आणि तो जर मेला, त्याचं काय होतं, रजसी प्रलयम गत्वा, रजगुण वाढला आणि तो मेला. गत्वा प्रलयम, त्याचा प्रलय झाला, मेला. कर्मसंगेषु जायतो, तो कर्मासक्त असा पुन्हा कर्मासक्त होतो आणि कोणत्याही जन्म घेतो काय सांगता येत नाही बाबा. दुसरे खाते सगळं पुन्हा मनुष्य लोकात येतो, मूढ योनी प्राप्त होती. आता पुढे सांगितलं त्यांना 15 झाले आपल्या. रजोगुणात मेल्या काय होतं, सतोगुणात मेल्या काय होतं. आता ओळी नंबर 204 पण एक सांगते वहिनी, कधी त्या प्राण्याला त्रासायचं नाही, कारण तो तुम्हाला शाप देतो. पुन्हा त्याला काहीतरी आहुती टाकायची, त्याला 12च्या नंतर तरसून ठेवायचं नाही. आणि बऱ्याच बायका तशा येतात नाही त्या. आता ऐका, पैरजतम विजय सत्वगा देही ये वाढता चिन्हे ऐसे होती. रजतम विजय, रजतमाला गुणाला जिंकलं, रजाला अंतमाला पुढे जिंकलं सत्वगुणानं. सत्वगा देही ये, मग त्या देहात कोण उरलं, सत्वदेह वाढला, सत्वगुण वाढला. वाढता चिन्हे विजयी सत्वगा देही ये, रजतमाला त्याने जिंकलं आणि सत्व वाढला. ते चिन्ह काय तुला मी सांगतो. जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी संडे वसंती पद्मखंडे वृत्ती देशी. वसंत ऋतू जर आला बागेत तर त्या फळाचा रस, वास, फुलाचा सुगंध लपतो का. इतकी फुलं उमतात, एवढा सुगंध येतो, एवढी फळं येतात आणि त्या बगीच्यामध्ये सुगंध 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 रवळतो. तस प्रज्ञा आतुलीकडे, तस प्रज्ञा म्हणजे शुद्ध बुद्धी, ज्ञानमय बुद्धी. मग त्या ज्ञानाचा जो अवस्था आहे, सुगंध यायची ती बाहेर ओसंडते आतून, ते स्फुरण रूपात. तो मावत नाही. म्हणजे फुलाचा सुगंध मध्ये मावतो का काळी उघडल्यावर, तसा
ह्या ज्ञानी महात्म्याचा प्रज्ञा बुद्धी होती ज्ञानमय, तर त्याचा आतली अवस्था त्या स्फुरणातून बाहेर त्यांना अत्यंत ओसंडती मध्ये न समाये. कळालं का? आत मावत नाही, बाहेर निघतं आपोआप प्रज्ञा बुद्धी. ते ज्ञान आत तयार होतं, बुद्धीच्या बाहेर बाहेर ओसंडल्या जातो. तसं फुलाचा सुगंध आत तयार होतो आणि कळी उमलले की सगळ्या वातावरणात ते वातावरण सुगंधमय होतं. तसं जगतच ब्रह्ममय होत. प्रज्ञा ज्ञानमय बुद्धी होती आणि ज्ञानमय बुद्धी असावीच आपली. ज्ञानमय अवस्थेमध्ये शांतता असते आणि अज्ञानमय अवस्था क्रोधता असते, अशांत असतं. आणि अशांत मनामध्ये क्रोधाला जागा लवकर भेटते, तर मग तिथे डोकं काढतो आणि तो सुळसुळाट करतो. सत्वाचं काही चालत नाही. म्हणून आपल्यामध्ये शांतता सत्वगुण अतिपच. आता ऐका. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी. बापरे. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी. सगळ्या इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेकाची उत्पत्ती होती. मन शांत होतं आणि बुद्धी जडातून बाहेर येते आणि खऱ्या रूपाला जाणू लागते. सुखाला तिची ओळख होती, सुखाची ओळख घेते. विवेक काय करतो? मनाला स्वच्छ आणि शांत करतो. विवेक हा इंद्रियाला सुख देतो, अविवेक मनाला जड आणि दुःख देतो. म्हणून सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणे. तो राबतो तो सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी आणि त्या मनाला कंट्रोल येतो, बुद्धीला बांध येतो. ती देहाकडे जात नाही आणि भगवंताला शोधल्याशिवाय राहत नाही. विवेक करी राबणे. आतल्या बुद्धी त्याला शोधते ना. किती सुंदर शब्द माऊलींचे. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणे. साचची करचरणी होती डोळे. करचरणी. प्रत्येक कर्माला डोळे असतात. तो अयोग्य कर्म करतच नाही. कोणतेही कर्म करायचं ते जाणून मला डोळे म्हणतात त्याला. हे कर्म केलं तर काय होईल, हे कर्म केलं तर काय होईल, ह्याच्यानं काय होईल, असा नजरपूर्वक तो जागृत असतो आणि अधोगतीचा कर्म करत नाही, अविचारानं वागत नाही, दुष्ट कर्म होत नाही आणि कर्म केल्याचं फल मागत नाही आणि कर्माचा संबंध उरत नाही आणि कर्म त्या भगवंताकडे त्याला नेल्याशिवाय ते कर्म थांबत नाही. कारण त्या कर्मामध्ये विवेक आहे. अविवेक जगताकडे नेतो आणि विवेक भगवंताकडे नेतो. म्हणून सगळ्या इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक जग प्रगट होतो आणि तो राबतो त्या ठिकाणी. त्याच्या इंद्रियाला अंकुश करतो, त्याच्या इंद्रियाचा पर्दाफाश करतो आणि त्या इंद्रियाच्या अधोगतीला संपवून मोहाकडे जाणार मन देवाकडे. दुराचारी मन संपन्न होत, पापी मन पुण्याकडे जात, वासनेतलं मन बाहेर येत, क्रोधातलं मन सत्वाकडे जात, देहातलं मन ईश्वराकडे जात. विवेकाची शक्ती तशी आहे, तो देहाकडे जाऊ देत नाही. खरं आणि खोटं. राजहंस पाणी पितच नाही. तसं अविवेकाची शक्ती बुद्धीला देहाकडे येऊ देतच नाही. कारण खोटं आणि खरं जाणण्याची ताकद ज्या इंद्रियात असतो तो विवेक संपन्न इंद्रिय असतात. आणि खोट्याचा वाद करणारं ज्ञान जेव्हा विवेकासहित असतं तर ते ज्ञान आणि विवेकाचा संगम होऊन ते इंद्रियाच्या बोधातून त्या मनाला सावध करतात आणि जडाचा वाद करून त्या भगवंताकडे ते इंद्रिय जातात. इंद्रिय स्वस्थ आणि शांत होतात. त्याच्यामध्ये विकार नाही. बापरे. तुमची बॅटरी ऑन करतात. पुढे सासूचे अगरडे तोंडी जेवी झगडे शिरनिरांचे. शिरा दूध आणि म्हणजे पाणी. राजहंसाची चोंच काय करते? दुधात त्या चोंचीमध्ये एक ताकद आहे. त्या दुधात चोंच टेकली की ती चोंच पाण्याला बाहेर करते, दुधाला आत घेते. इंद्रियामध्ये विवेक झाला की तो जडाला बाहेर पडतो, चैतन्याला जवळ जातो. देवी दोष दोष विवेकी, देवी दोषा दोष विवेकी, इंद्रियेची होती पारकी, नियम बारे पायकी ओळखेते. देवी दोषा दोष विवेकी. कोणता दोष आहे, कोणता निर्दोष आहे हे करणं म्हणजे दोष आहे. तर तुम्हाला आता शिवी दिली द्यायची, द्या वाटली तर मन म्हणतं नाही द्यायची नाही. तिथे इंद्रिय तिथं कम जागा असतो. विवेक कधी राबणी. नुसता विवेक फायदा तिथं राबतो, तो त्या मनाला कंट्रोल करतो, वाणीने हातात येतो आणि आपण शब्द बाहेर थांबवतो.
आणि शुद्ध शब्दाची तिथं राम लागते. म्हणून इंद्रियाच्या ठिकाणी तो जन्मतो तर तिथं दोष तयार होऊ देत नाही. ते विवेकाचं काम आहे. दोषादोष तेही दोषादोष विवेकी इंद्रियच होती पारती. त्या इंद्रियाला सगळं करू लागतं. हे करावं, ते करू नये, ते बोलावं, हे बोलू नये, सगळं इंद्रिया. नियम बारे पायकी ओळगे हे. बघा नियम नियम त्या ठिकाणी तयार होतात. बघा नियम बारे पायकी. पायकी म्हणजे सेवक. तिथं यम नियम त्या इंद्रियाच्या ठिकाणी सेवक म्हणून सेवा करतात त्या शरीरामध्ये. पायकी पायक म्हणजे सेवा. आपल्या घरात एखादा माणूस सेवेला ठेवला तर तो तिची सेवा पूर्ण करतो की नाही. तसं त्या इंद्रियाच्या ठिकाणी यम आणि दम तयार होतात आणि ते यम दम त्या इंद्रियाच्या ठिकाणी सेवाधारी बनतात. आणि त्या ठिकाणी यम म्हणजे मनाचा निग्रह तयार होतो आणि दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह तयार होतो. आणि त्या निग्रहामुळे इंद्रियामध्ये विकार नाही आणि त्या मनामध्ये विकार नाही. ते तिथे सेवक राहतात आणि त्या मनाला त्या विकारातून बाहेर काढतात. आधी विवेक तयार होतो, पुन्हा समधम तयार होतो आणि पुन्हा मन कसं होतं पुढे जात आहे का. किती सुंदर लावणी दिली लावून आणि किती सुसज्ज केले आणि केवढं ओवीमध्ये भरून दिले. पण आपल्या चित्तात जातच नाही म्हणून आपली बुद्धी जागी होत नाही ना. जेव्हा हा बोध ओवीचं ज्ञान पूर्ण त्या बुद्धीला खेचता येतं तर हे सगळे गुण उत्पन्न होतात. विवेक, शम, दम, वैराग्य पुढे पण खूप सुंदर आहे. मग तिथं काय पायिक म्हणतात सेवा करतात ते शम आणि दम. आता ऐका नियम बारे पायकी ओळगे. ओळगे म्हणजे सेवा सतत चालू ठेवतात त्या इंद्रिया ठिकाणी आणि त्या इंद्रियाच्या त्या ठिकाणी विकार होत नाही. निर्विकार त्यात जेव्हा जेव्हा विकार होतो तेव्हा मन बेसावत असत आणि विकाराच्या माग मन फार बेचैन होत आणि निर्विकारी मन शांत. बिलकुल हालचाल नाही, तर बिलकुल चंचलता नाही, तर देहभाव नाही, शांत मनामध्ये व्यवहार नाही, विकार नाही, दोष नाही, बिलकुल काही नाही. कारण ती शक्ती विवेकाची समोदमाची तयार झाली आणि मनाला बाहेर दोषात तर निवूच देत नाही. जर दोषच नाही तर मन शांत होईल का. आपण एखाद्या व्यक्तीला बडबड बोलतो रागाने पण काही वेळानंतर आपल्याला वाटतं त्यानं उत्तर दिलं नाही, आपण रोज बोलतो. त्याचं मन त्याला अंतर्मुखात खाते. मन खाते माणसाचं काल. आपण त्याला जरी चुकलं तरी बोलायचं नव्हतं. त्याने खाली मान घालून ऐकलं, त्याला वाईट वाटलं, आपण त्याला दुखवलं. नंतर त्या माणसाला वाटतं चांगलं असेल तर वाटतं त्या ढोर माणसाला आणि जर वाईट असेल तर त्याला त्याचं काही तर त्याचं कामच ते वाईट लोकांना फाट 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 बोलायचं. बरेच लोक असे असतात की तोंडाची हौस करून देतात. काय मिळत असेल बरं. आपल्याला वाटतं लोकांना प्रेम द्या, दुःखी माणसाला सुख द्या, अज्ञानी लोकांना ज्ञान द्या आणि त्याच्याकडे कमी आहे त्याला काहीतरी नेऊन द्या, उपाशी त्याला जीव घाला, अशी आपली भावना असते. पण यांची भावना कुछ और असते. एकच आहे वहिनी कारण की जन्म नाही बेटा, ते तर जिवंत असतच आहे. ऐका जन्म जन्मांतरी मध्ये घाण कृत्य केल्याचं त्या लोकांना एका जन्माचं नसतंय. जन्मात अनेक जन्माचे जे साठा तो इथं उद्भूत होतो आणि त्यानुसार त्याच्या बुद्धीमध्ये तो तसा व्यवहार होतो. दुराचारी. आणि एक लक्षात ठेवावं, कमी ज्ञान असू द्या, पुण्य कमी असू द्या, पण कुणालाही दुखवू नये. कधीच नाही. टॉन्टिंग नाही, बोलणं नाही, आपला भगवंत ना आपण. एक सांगते तुम्हाला अर्जुन अजून की ज्या क्षणाला आपला ध्येय पडणार तेव्हा ये बांधून नेणार तर आपल्या समोर इमान येऊ नये. याचं आपण पालन हेचा विचार केला. मला नाही यमाकडे जायचं, मला भगवंताकडे जायचं. हे का तुम्ही कोणी विचार करताय? पारायण लोक का तुमची बुद्धी चलत नाही? तर का घाण पडते इथं?
जेव्हा तुम्ही जर रेल्वे जायचं 2 दिवसाचा प्रवास, तुम्ही एसी बुक करता ना. मग जेव्हा यमापाशी एसी आहे का, तिथे हिशोब आहे का? पण भगवंताकडे गेला हिशोब नसतो. प्रेम, सुख आणि आनंदाचा भोग असतो. मग देवाकडे जायचं का यमाकडे जायचं, हे तुम्ही संसार करताना नाही शिकायचं. फक्त मनाला कंट्रोल ठेवायचं, मन शांत होतं, काहीच नाही वाणीचा उच्चार, कधीच नाही. कोणी चुको, कोणी न चुको, कोणी दोष असो, निर्दोष असो, काहीच बघायचं नाही. गंगा जेव्हा वाहती दरी डोंगरातून, ती काटेकोपाटे बघती का, घाण बघती का? घाणला पण धुवून टाकतील, पुढे जाते. तिथं घाण आहे त्याला बाहेर काढते आणि ती घाण स्वच्छ करून पुढे तिला नेती. पण गंगा म्हणत नाही ते घाण आहे म्हणत, म्हणून ती जगात पावन आहे. तसं मन त्याच्या पावन आहे, ते पण गंगाच. सांगा चुकीचे का माझं बोल? घाण मी वाहणार नाही म्हणती का? त्याला स्वच्छ करतील, त्याला पुढे घाण बाजूला टाकतील आणि ती घाण त्या गंगेने बाजूला नेल्यानंतर ती पुढे वाहत वाहत ती घाण पण कुठे संपली कळत नाही. गंगेत विघरून दिली घाण, तसं अज्ञान विघरून दिलं ज्ञानामध्ये. असंच आहे, सेम सेम. आणि जो बी तुमच्या समोर जो आयुष्यातला प्रसंग आहे, बरा किंवा बुरा प्रसंग येतो, तर तो आपलाच असतो. म्हणून त्रागात नसतो. अधिकारी पुरुष त्रागात करत नाही आणि अविचारी पुरुष त्रागाशिवाय वागतच नाही. मग तिथं बोट टिकतच नाही, त्याला मी कोण कळतच नाही. ज्ञान तिथं थांबतच नाही, अज्ञान तिथलं जातच नाही, देहभाव तिथला संपतच नाही, क्रोध तिथला अटतच नाही, त्याला पांढरंग घटतच नाही. अगदी कोणती आम्ही काय पाठ करून नाही बोलतो तुमच्याशी. भगवंत बोलतो, आम्हाला काय तुमच्या देणं नाही घेणं. ज्याला मुक्त व्हायचं ते ऐकत, ज्याला आयुष्य सफल करायचं ते जाणून घेईल, ज्याला मातीत जायचं ते मरत. चूक आहे का? बिलकुल चूक नाही. आता ऐका. नायिकेचे ऐकची वाळी बघा, न ऐकणे ते कानची वाळी. तो टाळतो, जे ऐकायचं ना ते ऐकत नाही. न पाहणे ते दिठीची गाळी. तो दिठीने पाहणे ते बघतच नाही. अवाच्य ते टाळी, बोलणं पण वाईट टाळतो. जीभची गा, जीभच्या द्वारे वाईट बोलणं तो टाळ. वाती पुढी जैसे वळो लागे काळवसे, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. वाती पुढे वाद घेतली, दिवा लावला, समोर बघितलं वस्तू, अंधार राहतो का? तसं त्याच्या ज्ञानी लोकात, सत्वगुण लोकात दोष राहतो का? तसं वाट लावून दिवा पुढे केला तर समोर अंधार नाही. तसं ज्या बुद्धीमध्ये विवेक आणि ज्ञान आहे, तिथं दोष नाही, कधी दोष होणार नाही. आता ऐका. धाराधर काळे महानदी उचंबळे बघा, पावसाळ्यामध्ये नदी भरून भरून जात होती, उचंबळून येते, तिला पूर येतो, पूर. तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाते. तसं जसं नदी पावसाळ्यामध्ये नदीला एवढा पूर येतो, तसा त्याच्या अंतःकरणातून शास्त्राच्या ज्ञानाचा पूर येतो. तो ज्ञानी असतो. किती सुंदर. वाव. आगा पुणवेच्या दिवशी चंद्र प्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी आके सैंग. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा चांदणं प्रकाश किती सगळ्या जगात पाकतो, तसा ज्ञानी महात्म्याची वृत्ती सर्वत्र भगवंतापाशी जिकडे सगळ्या त्याला तोच दिसतो, सर्वत्र पाकलेली असते. ज्ञानमय दृष्टी असते ज्ञानी लोकांची. वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे. त्याची विषयाची वासना पाकलेली नसते. ऐका. एका भगवंतापाशी असते, परमसत्य विषय असते. वासना एकवटे, एकच वासना
त्याची प्राप्ती, एकच वासना त्याची अनुभूती, एकच वासना आत्मस्थिती आणि एकच वासना अद्वैताची प्राप्ती. एकच ध्येय असतं त्याचं. पण त्याने सांगितले वासना एकवटे, एका परब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी विराजमान होती, एकाच ठिकाणी, अन्य ठिकाणी नाही. आपल्याला सोमवारी महादेव, मंगळवारी जीवन, बुधवारी पांडुरंग, गुरुवार दत्ता, शुक्रवारी काय बघा मला वाटतं काय लागतं. प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयावरी, त्याची बुद्धी विटून जाते, विषयाकडे जात नाही. विटे जसं भाजी विटल्या वाटते का, तसं सगळं जगत विषय वासना देह नाते विटून जाते. काही नको, आवडत नाही, काहीच आवडत नाही. त्याच्या एका वाचन परमात्मा वाचून काहीच आवडत नाही. पाया झोपल्या का काय. एवं सत्व वाढे ते हे चिन्ह पुढे आणि निधन हे घडे तेव्हाच तरी तरी. बघा एवं सत्व वाढे, सत्वगुण वाढल्यावर काय होते तुला सांगितलं. एवं सत्व वाढे ते हे चिन्ह पुढे, ते काय होतं काय तुला मी लक्षण सांगितलं सगळे. आणि निधन हे घडे तेव्हाच जरी. सत्वगुण वाढला तर मनुष्य मेला, निधन म्हणजे मेला. मग काय होते हे सांगतो आता. श्लोक सांगतो तेच आहे. माया म्हणते वाचून दाखवा म्हणते. आता काय करा. का पाहणे सुयाणे झाली या परगुणे पर्यंते ए पाहुणे सर्वोणीय. बघ का पाहले सुयाणे, एखाद्या समृद्धी आली घरात, धान्य पैसा अडका, त्याला म्हणतात सुयाणे. झाले या परगुण्याचा प्रसंग आला घरात, पर्यंत हे पाहुणे सर्वोणी. मग आपण त्याच्या पाहुणचार किती करतो. स्वर्गासारखं मानतो त्याला. स्वर्गासारखं इतकी त्याला किंमत देतो आपण. आपल्या घरात जर कुणी पाहुणा आला तर, आणि घरात समृद्धी सुख आली तर त्याचा सत्वगुण येणं म्हणजे समृद्धी आहे. मग जसं त्या समृद्धीच्या पाहुण्याचा आपण काय करतो, हे करतो ना आपण, काय म्हणतो त्याला, त्या पाहुणचा, तसं ते तुम्हाला सत्वगुण तुमचा पाहुणचार करतो छान पैकी. तरी जैसीच घरची संपत्ती आणि तैसीच अवदार धैर्य वृत्ती. तर घरात खूप संपत्ती आहे, उदार मनाचा आहे, त्याला धैर्य आहे, त्याला पटापट पटापट देते खाना खान. चिकूट माणूस म्हणते बसायचं, पाणी देऊ का, पाणी ते बी देऊ का म्हणते. आलेले माणसाला देऊ का म्हणे, समोर द्यावं, देऊ देऊ आणू, काय करा असं डोकं सरकत. देऊ का म्हणतात का, बाहेर गावून आले माणूस आणि आता चहा घेता का, का जेवण झाल्यावर. त्या माणसाला काय म्हणा, एखादी तर गळगडे बयाची असती, आले की बोलून बोलून काम न करते, पाणी नाही दूध नाही काही नाही. आणि मग आता वाढा किंवा बरं आता वाढणार होते पण थोडं बोला म्हणलं. आता पुन्हा बोल की खाऊ, ते गाडीनं आलं सकाळी 7 वाजता ट्रेन मध्ये, तुझ्या घरला आला 1 वाजता आणि फुल खाऊन बसले तिथे. त्यांना काय सांगितलं, औदार्य धैर्य वृत्ती, उदार मनाचा धैर्य असतं, उदार असतं, मग ते भरभरून देत. त्याचा सत्वगुणासारखा ज्ञानी महात्मा असला ते आपला ज्ञान भरभरून देतो. ते तोंडाचं जेवण ते बुद्धीचं जेवण, मनाचं. तोंडाचं जेवण किती खाते, मनाचं जेवण बस म्हणतात बस, ज्ञान झाले कोणापासून. आता ऐका, महापरत्रा आणि कीर्ती कान व्हावी, अशा लोकांची इथं बी कीर्ती आणि वरी बी कीर्ती. बघा आता काय करायचं, ते इथं तिथं नाही बेटा. ह्या 5 हातानं धर्म करून त्याचा उत्कर्ष व्हावा. कधी बी धर्मानं जा, हे हात धर्मानं भरलेले असावे, धर्मासाठी असावे. आपल्यासाठी कुणी करत लोकच असावं की नाही, का म्हणतो. डब्बा घ्यायचा, मांडीकडे ठेवायचा, असं मोठा घरचा पुन्हा ठेवायचा. तेव्हा कुठे का मांडी काय गई बाळाचं बघितलं बाप्पा काय चुकीर वाट, एक डब्बा
मध्ये घेऊन खाती काम करतात का? तोंडात टाकती झाड, तोंडात टाकती गॅस पेट जाती. कुणाच्या बापाला होते ते तिला काय खाल्लं ते खाती, ते सारखं खाती, तिकडचं काढते तिकडचं काढते तिकडचं काढती पण खातच राहते, पण दुसरं दिसत नाही. ही तिची कला आहे, टाक करायची. ऐका, मग गोमटे यातया ज्यावळी असे धनंजया, देवी सत्विदान देह त्या गोमटे अशा लोकांना उत्तम गती. गोमटे पण चांगलेत ना, त्याला काय भेटते? उत्तम गती मिळते. जावळी असे धनंजया, त्याला उपमा काय द्यावी काहीच कळत नाही. देवी सत्वी जान देह मग त्या देहामध्ये दुसरं सत्वगुण असवा काहीच नसतं. मग अशा सत्वगुणी लोकांची स्थिती काय आहे हे आजची का त्या सत्वगुणाची वृद्धी होती. मग त्याला या लोकात सुख व लोकात सुख. मग ती पुन्हा कशी वागतात, काय त्याची स्थिती असते तुला सांगतो. आता ऐका, आठीगा जे स्वगुणी उद्भट, ऐका, स्वगुणी म्हणजे स्वभाव, जे स्वगुणी उद्भट हे उणी सत्व चोखट, निगे सांडुनी पोपट क्षम हे. सत्वगुणामध्ये वृद्धी असलेल्या, टक्कन शुद्ध असलेले आणि कर्मातून इंद्रिय बाहेर असलेले त्या देहरूपी खोपटातून त्याची वृत्ती बाहेर येते. एवढं सत्वगुण महान आहे. या देहरूपी खोपडीतून ती वृत्ती काय ती बाहेर येते, हे त्यांच्या शेवटचं कार्य सांगितलं. आणि ती वृत्ती भगवंताला शुद्ध भगवंतात जाती. ती देहाला थांबतच नाही, देहाला चिटकतच नाही, तिथे विकार होतच नाही, तिथं अज्ञान राहतच नाही. हे सत्वगुणाचं महान कार्य तुला सांगितलं. या देहरूपी खोपटातून ती बुद्धी सहज बाहेर येते. मग आता काय पाहिजे आपल्याला? बाहेर येते म्हणजेच किती सुंदर आहे. ज्या अनादिकाळचा लाखो वर्षाचा कोटी संबंध असतो, त्या संबंधाला ती वृत्ती देहात असते आणि संबंध देहाचा असतो. आता ह्या वृत्तीचा संबंध भगवंताचा असतो. तिचा देहाचा सुटतो तर भगवंताचा जुटतो. मग ती देहात कशाला राहिलो? संबंध भगवंताशी येतो झाला, ती खोट्या देहाला माझं का म्हणेल. आणि तिथं काय रंगत कोपटातून बाहेर निघाली ना, ह्या झोपडीतून ह्या देहरूपी कोपटातून ती बुद्धी सटकून बाहेर येते. हे सत्वगुणाची ताकद सांगितलीये, उदाहरण धैर्य सांगितलंय, दानाचं हे फल सांगितलंय आणि ह्या महान तपाचं ही शक्ती सांगितली आहे. म्हणून उदार माणसानं असावं. तुम्हाला सांगते पण उदार नाही केलं तर आपला उपयोग काय, धनाचा उपयोग काय? आपल्यासाठी उपयोग करा ना. असताना सांभाळत त्यांना, मेल्यावर त्यांना सांभाळत ठेवायचं आणि आपण नरकात जाऊन बुडायचं. मी देवा कुणीच देवा. आता मी गेले जिंतूरला, मला तगमग दिवसभर काही काम करते, एक चूक निघाली तिला त्रास होतो, मग तिला राग आहे तो तशी झोपते. एक चुकलं तिला खूप त्रास होतो त्या बाईला. आपल्या कर्तव्याचा काही तात्पर्य नाही, आपल्या अस्तित्वाचा कुणाला सुद्धा काही देणं घेणं नाही. मग तुमच्या अस्तित्व भगवंताला जाणलं तर तुम्ही, तर तुमच्या ह्या देहात अस्तित्वाला तुम्ही बघत पण नाही. मग हे दुःख तुम्हाला होतही नाही, तुम्ही देहाला माझा म्हणत येत नाही. आणि हेच करायला तुम्हाला देह दिलं एवढं सुंदर, तुम्ही त्याचा मात्र केलं संसारात टाकू टाकू बेकू बेकू. देह कशाला दिला? आपल्या उत्तम गती, उत्तम भगवंताची स्थिती. मनुष्य देहच दिला की मोक्षासाठी. आपण घालतो संसारासाठी, सारखं ते घरासाठी, त्या लेकरासाठी, त्या संपत्तीसाठी, ते भांडेन कुंडेन चमचेन वाटे आणि बाप्पा आबा ते ऐसा जो जाय, अवचटे ऐसा जो जाय. अकस्मात जो देहाच्या बाहेर गेला सत्वगुण देव, अकस्मात जो सत्वगुणाची वृत्ती करून देहातून बाहेर निघाला बुद्धी. अवचटे ऐसा जो जाय, तो सत्वाचाची नवा होय. किंबहुना जन्मला आहे ज्ञानिया माझ्या.
सत्व घेऊन तो नव्या देहात जातो आणि ज्ञानी लोकांच्या कुळा जन्माला येतो आणि ज्ञान प्राप्त करून माझ्याकडे येतो. बापरे, भागजन्मांची हे असतं आपली सामुग्री. सामुग्री असते म्हणून ज्ञानाकडे आपण येतो. कळालं का आता? सांगपा धनुर्धरा राहो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काय. ते डोंगरात गेला गरीब झाला का? जातो हौसर बघायला आणि मुली करा लकडायला जातो आणि बघायला जातो. एवढा फरक आहे. नाथरी तिचा दिवा नेलिया शेजिया गावा तो तेथ तरी पांडवा दीपचकी. या गावातून त्या गावाला दिवा नेला. दिवा बदलला का? तसा त्याची वृत्ती बदलली का? म्हणून सत्व वृत्ती बदलत नाही आणि तो मला जाणल्याशिवाय थांबत नाही. म्हणून तो सत्व गुणामध्ये राहा. सत्वगुणाची वृत्ती ज्ञानी कुळाच्या जन्मात ज्ञानी लोकांच्या कुळात जन्म घालते आणि सत्वगुणाच्या वृद्धीनंतर देह पडला तर तो अशा विद्वान संत कुळाच्या जन्मात येतो आणि मला प्राप्त करून तो मुक्त होतो. किती सुंदर सांगितले भगवंताने. मला वाटलं काय माया वाचून दाखवा म्हणले बरं का. पुढे पण विशेष प्रश्न पडते माई. काय करतो, कोणता गुण कसा वाटतो, कोणता गुण कसा कमी होतो त्यांना सांगितले ना. ज्या वृत्तीमध्ये सर्वेंद्रियाची अंगणी विवेक करी राबणी. श्रवणाच्या माध्यमातून सगळे देहाचे इंद्रिय जे आहेत त्या ठिकाणी जेव्हा श्रवण केलं, वेदाचं केलं, कोणत्या गप्पा गोष्टी नाही तुमच्या. श्रवण हे वेदाचं, अध्यात्माचं, आपल्या स्वरूपाच्या ओळखीचं ते श्रवण लागतं. रटपण विनोदन हसन ही हा नाही. फक्त आपल्या वेदांतामध्ये जीवाचं निरूपण केलंय, बुद्धीचं सविस्तर ज्ञान दिले, बुद्धीचा देहाचा वाद केलाय, जीवात्म्याचं स्वरूप वर्णन केले, जगताचं स्वरूप सांगितले. असं वर्णन वेदात आहे. आणि त्या वेदाचं वर्णन जेव्हा बुद्धीत जातं, मन सावध होतं, अज्ञान भस्म होतं, पाप संपून जातं आणि मन ईश्वराच्या आत थांबतं, तेव्हा ते लिंग बनतं. ते मन आत्मलिंग कुठे कळतं आपल्याला. मग सर्वेंद्रियाच्या ठिकाणी विवेक करी राबणी. मग विवेक त्या इंद्रियाच्या ठिकाणी जन्मतो आणि तिथं राबतो आणि त्या इंद्रियाला दोषाकडं, पापाकडं, वाईट मार्गाकडं जाऊ देत नाही. म्हणून त्याला म्हणायचं राबणी. वरच्या वेळी सांगितलं श्रम आणि दम तिथे उत्पन्न होतात आणि इंद्रियाच्या ठिकाणी विकार उत्पन्न होऊ देत नाही. त्या ठिकाणी निग्रह तयार करतात. आधी निग्रह करतात, पुन्हा राबणी करतात. सत्व वाढल्या जातं आणि देहातून बुद्धी बाहेर निघती आणि मग म्हणतात एकरूप होती. मग ही झोपडी कोणाची माहित नाही. ते सुंदर आहे. आधी वाटलं काय काय सांगितलं, खूप छान आहे. चांगले कर्म पुण्य नव्हतात, कुठे बी लागू होत ते. चला मी थांबते. आपलं सकाळचा पाठ ते पुन्हा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदोषाद संतन की जय. बजरंग बली की जय. सर्वांना जय हरी बेटा.